धर्मवीर युथ फाउंडेशनने काढला आक्रोश मोर्चा। पृथ्वीराज गायकवाड यांच्या नेतृत्वात काढण्यात आला मोर्चा। सरपंच देशमुख हत्याकांडाच्या निषेधार्थ व स्वर्गीय स्नेहल चौधरीला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी केले आंदोलन। सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच बुलढाणा शहरातील त्रिशरण चौकात अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या स्वर्गीय स्नेहल चौधरी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी धर्मवीर युथ फाउंडेशनच्या वतीने बुलढाणा शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चाची सुरुवात शहरातील जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलापासून झाली। हा मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाईन, जनता चौक, कारंजा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात नमूद केले आहे की मस्साजोग जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी। शहरातील वाहतूक व रहदारी व्यवस्थेला बळी पडलेली स्वर्गीय स्नेहल चौधरी यांना न्याय देण्यात यावा। शाळा महाविद्यालयासमोरील छिडीमारी, महिला मुलींवरील होणारे अन्याय, अत्याचारातील वाढ व युवक व्यसनाधीनता यावर नियंत्रण व कठोर कारवाई करण्यात यावी। स्वर्गीय स्नेहल चौधरीच्या अपघातास कारणीभूत असलेल्या मद्यधुंद चालकावर सदोष मनुष्यवधाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा, यांसह इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या। या मोर्चात ज्येष्ठ नेते विजय अंभोरे, अनुता सावळे, ओमसिंग राजपूत, गजेंद्र दांदडे, वैशाली ठाकरे, वर्षा तायडे, आशिष जाधव, श्रीकृष्ण शिंदे, श्रीकांत गायकवाड यांच्यासह शहरातील महिला, पुरुष, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अरे बघता काय, अरे बघता काय, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अरे बघता काय, अरे बघता काय, मावशी, काका, आबा, बघता काय। देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी, देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी, देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी। मसाजोग प्रकरण, स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी क्रूरपणे हत्या त्या ठिकाणी करण्यात आली, 3 महिन्यापूर्वी झालेली हत्या आणि 10 दिवसा पहिले आलेली चार्जशीटवर त्यांचे फोटो त्या ठिकाणी पाहण्यात आले। संतप्त झालेला पूर्ण महाराष्ट्र आणि संतप्त झालेली सर्व मानव जात ही न्याय प्रशासनाला त्या ठिकाणी मागत आहे की संतोष देशमुखचा न्याय तरी काय, गुन्हा तरी काय, त्याला न्याय देण्यासाठी आणि निषेधार्थ आम्ही या ठिकाणी बुलढाणा त्या ठिकाणी बंद केलेलं आहे। आणि आमच्या बुलढाणा शहरामध्ये त्रिशरण चौकातील घटना मागच्या 10 फेब्रुवारीला स्नेहल चौधरी हिचा एका टेम्पो चालकाने त्या ठिकाणी उडून तिची हत्या त्या ठिकाणी करण्यात आली। त्या ताईला न्याय मिळावा याच्याकरता आज एक जनआंदोलन आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे। आणि आमच्या जनआंदोलनामध्ये सर्व वडीलधारी मंडळी, सर्व माता भगिनी तथा धर्मवीर फाउंडेशन सर्व सदस्य या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। आमची प्रशासनाला ही मागणी आहे की या गुन्हेगाराला कडीची कडी शिक्षा झाली पाहिजे आणि वुमेन्स ॲक्ट हा जास्त पद्धतीने याला ताकद कशी देता येईल, हा कठोर कसं होता येईल, याच्यामध्ये प्रशासनाने भूमिका घेतली पाहिजे असं आमचं या ठिकाणचं मागणं आहे। मस्साजोगची जी घटना घडली, संतोष देशमुखांची हत्या, संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय पिळवटून निघालं। त्याचबरोबर आपल्या बुलढाणा शहरामध्ये स्नेहलताईंची जी अपघाती मृत्यू झाला, जी हत्या झाली, त्याने सुद्धा आपलं बुलढाणा शहर अख्खं गाव हृदय पिळवटून निघालं। याच्या निषेधार्थ आणि न्याय मिळवण्यासाठी आज धर्मवीर फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण बुलढाणा बंद, त्याचबरोबर जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये आपण बघताय तरुण तरुणी, महिला आणि पुरुष वर्ग असंख्य प्रमाणात सहभागी झालेले आहेत। आणि आमची अपेक्षा आहे आणि आमचा हक्क आहे मागण्याचा न्याय की प्रशासनाने या नराधमांना ताबडतोबीने फाशीची शिक्षा द्यावी आणि जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांना न्याय मिळावा, हीच आमची या निमित्ताने अपेक्षा आहे आणि मागणी आहे।